आज आपण बनवूया चिकी पापडी, तिळाची चिकट पापडी, दोन्ही प्रकारची चिकी पापडी बनवूया। त्याकरता आपण तीळ छान मस्त भाजून घ्यायची आणि 1 वाटी तीळ आणि 1च वाटी साखर घ्यायची आहे आपल्याला, म्हणजे प्रमाण एकदम बरोबर पाहिजे। तर आपण बघा, मी एक ताट घेतलं, ताटाला उघडं करून त्याच्यामध्ये मी छानपैकी मस्त तूप लावून ठेवलं आहे आणि बेलण्याला पण तूप लावलं। आता एका पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे आणि साखर टाकून याला विरघळू द्यायची आहे। आणि छानपैकी मस्त विरघळून झाली साखरेला आपल्याला पूर्णपणे विरघळून द्यायचे आहे। तर हे बघा, आणि कलर थोडासा ब्राऊन कलर आला म्हणजे आपल्याला गॅस बंद करायचा आहे ना। गॅस बंद झाल्यानंतर आपल्याला तीळ टाकायची आहे, म्हणजे तीळ टाकण्याचा प्रोसेस आपल्याला गॅस बंद झाल्यावर करायचा आहे। आणि हे बघा, मग तुरंतच मग आपल्याला मिळवून याच्यामध्ये आपण पूर्ण मिश्रण याच्यात ॲड करूया ताटामध्ये आणि फैलून घ्यायचं। तर पहिले आपण थोडं चमच्याने फैलू, नंतर आपल्याला जितकं पातळ पाहिजे तितकं आपल्याला बेलण्याने बेलून घ्यायचं आहे। या प्रकारे आपण छान मस्त पातळ बेलण्याने बेलून घ्यायचं। आणि मी इथे ना गोल गोल बनवणार आहे, तर मी एक ग्लास घेतलेला आहे आणि ग्लासाने मी याचा आकार बनवत आहे। तर अशा प्रकारे मी गोल गोल चिकी पापडी बनवली आहे। आता मी एक छोटासा ग्लास घेणार आहे आणि छोट्याशा ग्लासने आता चिकी पापडी बनवणार आहे। तर हे बघा, या छोट्याशा ग्लासने, तर आपल्याला हे प्रोसेस ना जेव्हा म्हणजे गरम गरम राहते ना तेव्हाच करायचं आहे। थंड झाल्यानंतर हे एकदम कडक होऊन जातील। तर गरम गरम याच्यातच आपल्याला याचा आकार द्यायचा आहे। या प्रकारे मी पूर्ण आकार दिलेला आहे आणि थंड झाल्यावर काढून घ्यायचा आहे। आता दुसऱ्या प्रकारची म्हणजे मी आता चौकोनवाल्या बनवणार आहे। तर चौकोनवाल्या बनवण्याकरता मी वरून थोडंसं ड्रायफ्रूट ॲड केलेलं आहे याच्यामध्ये, आणि याला पण छान मस्त बेलून घ्यायचं आहे। आणि जितकं पातळ लागतं तुम्हाला तेवढं पातळ आपल्याला बेलायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला चाकून याचे चौकोन असे वड्या पाडायच्या आहे। तर हा प्रोसेस म्हणजे गिला राहते, गरम राहते तेव्हाच केलं तर चांगलं राहते, नाहीतर थंड होऊन जाते। अशा प्रकारे मी 2 प्रकारच्या वड्या पाडल्या आहे। आणि हे बघा, तुम्ही बघू शकता खूपच छान मस्त खुसखुशीत आणि खूपच मस्त बनवून तयार झालेल्या आहे या वड्या। आणि बघा किती छान मस्त खुसखुशीत आणि छान मस्त पातळ झालेल्या आहे। तर हे बघा, ह्या चौकोनवाल्या बनवल्या मी आणि मी गोलवाल्या पण बनवल्या। तर हे बघा, खूप छान मस्त गोल गोल ग्लासाने गोल गोल मस्त वड्या बनवून तयार झालेल्या आहेत। आहे ना खूपच छान रेसिपी, अगदी 5 मिनिटात तयार होणारी। तर आपल्याला, आणि हे बघा, हे थोडे मोठ्यावाल्या पण बनवल्या मी, मोठ्या म्हणजे ग्लासाने। तर कशी वाटली आपल्याला रेसिपी नक्कीच सांगा।